नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशभरातील मेडिकल इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग या प्रवेश प्रक्रियेबद्दल विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केलं जातं. त्यामुळं भविष्यात जर आपल्याला यापैकी कुठल्याही एखाद्या कोर्सला एनरोल करायचं असेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण या बाबतीतल्या सगळ्या अपडेट्स, सगळ्या सूचना वेळोवेळी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण विद्यार्थी व पालकांसाठी देत असतो आणि त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना जो इतर प्रवेश प्रक्रियेच्या दरम्यान फायदा होतो. सो एक महत्त्वाचं आव्हान, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता आज आपण या यूट्यूब चॅनलमध्ये जो आपण हा व्हिडिओ पोस्ट करतोय यामध्ये एक अतिशय महत्त्वाचा विषय या ठिकाणी घेणार आहे. तो म्हणजे जेईई मेन सेशन 2 साठीची जी काय रजिस्ट्रेशन प्रक्रिया होती ती 25 तारखेला संपली आणि आता जेईई मेन्सच्या ऑफिशियल वेबसाईट म्हणजे एनटीएकडनं एक नोटिफिकेशन रिलीज झालेलं आहे. करेक्शन इन पर्टिक्युलर्स फॉर द जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन 2025 सेशन 2 या संदर्भातलं हे नोटिफिकेशन आहे. या नोटिफिकेशनच्या गाईडलाईननुसार 27 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी म्हणजे आज आणि उद्या जर तुमच्या अर्ज प्रक्रियेमध्ये रजिस्ट्रेशन करत असताना काही चूक झाली असेल तर ती दुरुस्त तुम्हाला त्या ठिकाणी करता येणार आहे. लॉग इन करावं लागेल आणि जे जे काय तुमची मिस्टेक झाली ती तुम्हाला तिथं करेक्ट करण्याची मुभा आहे. तर या संदर्भातली ही नोटीस आहे. नेमकी ही नोटीस काय आहे एकदा मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो आणि मग डिटेल तुम्हाला हे एक्सप्लेन करतो. द नॅशनल टेस्टिंग एजन्सी इज इन द रिसिप्ट ऑफ numerous representation from the candidates regarding giving them an opportunity to edit, modify their particulars in online application form of the Joint Entrance Examination 2025 Session 2. In the view of above and interest of the student, it has been decided to provide an opportunity for the candidate to modify their particulars in online application form JEE 2025. The opportunity is being provided for all those candidates who have applied a fresh candidate for JEE Main 2025 session, as well as those candidates who had applied for JEE Main 2025 session 1 and also registered for JEE Main session 2. म्हणजे थोडक्यात हे करेक्शन नव्यानं अप्लाय करणारे विद्यार्थी असतील किंवा यापूर्वी JEE Main सेशन 1 दिले आणि सेशन 2 साठी ज्यांनी अर्ज केलाय अशा ह्या सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी हे करेक्शन विंडो ओपन असेल. ऑल द रजिस्टर्ड कॅन्डिडेट फॉर द सेट एक्झामिनेशन आर ॲडवाइज टू विजिट द वेबसाईट अँड व्हेरीफाय देअर पर्टिक्युलर्स. दे आर फर्दर ॲडवाइज टू मेक करेक्शन्स इन देअर पर्टिक्युलर्स इन देअर रिस्पेक्टिव्ह ॲप्लिकेशन फॉर्म इफ रिक्वायर्ड. जर तुमचा फॉर्म तुम्ही लॉग इन करा, चेक करा. जर तुम्हाला असं वाटलं की काही गोष्टी चुकल्या आहेत किंवा तुम्ही प्रिंट घेतलेल्या फॉर्मवर आता तुमच्या लक्षात आलेलं आहे की काही गोष्टी चुकलेल्या आहेत तर यासाठी तुम्हाला लॉग इन करावं लागेल आणि जर काही करेक्शन असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी करता येईल. द कॅन्डिडेट अलाउड टू मेक करेक्शन लास्टेस्ट बाय 20th Feb up to 11:50 PM. Therefore, no correction in particulars whatsoever will be entertained by NTA under any circumstances. थोडक्यात करेक्शन विंडो ही फक्त एकदाच ओपन होतीये. ज्यांनाही काही करेक्शन असतील तर ते 28 तारखेला रात्री 11:50 एंटरटेन केले जातील. त्यानंतर या संदर्भात तुम्हाला कुठल्याही प्रकारचं एंटरटेन केलं जाणार नाही. त्यानंतर द ॲडिशनल फी व्हॉट्सएव्हर ॲप्लिकेबल शॅल बी पेड बाय द कॅन्डिडेट कन्सर्न आयदर थ्रू क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI. या करेक्शनमुळं काही ॲडिशनल फीज भरायची तुम्हाला जर गरज पडली तर ती तुम्हाला त्या ठिकाणी भरावी लागेल. सिन्स इट इज अ वन टाइम फॅसिलिटी एक्सटेंडेड टू द कॅन्डिडेट टू अवॉइड एनी हार्डशिप, the candidate are advised to do correction very carefully as no further opportunity for the correction will be given to the candidate. करेक्शन करताना काळजीपूर्वक करेक्शन करणं अपेक्षित आहे, कारण यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं एक्सटेन्शन करेक्शनच्या संदर्भामध्ये मिळणार नाहीये. तर ही एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. पुढे काय दिलंय त्यांनी, काय काय चेंज करू शकतात ते तुम्हाला दिलेलं आहे आणि काय चेंज करू शकत नाही ते पण दिलेलं आहे. आता काय चेंज करू शकता तुम्ही, कॅन्डिडेट आर अलाउड टू एडिट ऑर मॉडिफाय देअर फॉलोइंग पर्टिक्युलर्स. कोर्स म्हणजे पेपर 1 जो BE BTechचा आहे, पेपर 2 बॅचलर ऑफ आर्किटेक्टच्या संदर्भात आहे, पेपर 3 बिझनेस प्लॅनिंगच्या संदर्भात आहे म्हणजे पेपर 2B बिझनेस प्लॅनिंगच्या संदर्भात आहे. पेपरचं करेक्शन तुम्ही करू शकता. मीडियम ऑफ क्वेश्चन पेपर म्हणजे आता मोस्टली सगळे मुलं इंग्लिशमध्येच निवडतात, पण तुम्ही जर वेगळी लँग्वेज निवडली असेल
किंवा चुकून सिलेक्ट झाले असेल तर तुम्हाला तिथे लँग्वेज शेअर करण्यासाठीचं ऑप्शन उपलब्ध आहे. स्टेट कोड ऑफ इलिजिबिलिटी, स्टेट कोड तुम्ही चेंज करू शकता. एक्झामिनेशन सिटीज ॲज पर द अवेलेबल ऑप्शन, सिटी तुम्ही चेंज करू शकता, एक्झाम सेंटर. त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन डिटेल्स, क्लास 10th and 12th. जर फॉर्म भरत असताना मार्क्स टाकणं चुकले किंवा कॉलेजचं नाव चुकलं किंवा अजून काही गोष्टी चुकल्या तेवढं तुम्हाला करेक्शन त्या ठिकाणी करता येईल. जेंडर बदलता येईल, कॅटेगरी बदलता येईल. फी पेमेंट इफ ॲप्लिकेबल, म्हणजे जर समजा एखादा EWS ॲप्लिकेशन केलं, SCचा कॅन्डिडेट आहे, त्याचं आता म्हणजे एखादा EWS ॲप्लिकेशन करायचं होतं, जनरलमध्ये केलं तर फीस लागणार नाही. परंतु एखाद्यानं EWS जनरलमध्ये जायचं तर त्या ठिकाणी काही डिफरन्स अमाऊंट जर असेल तर ते तुम्हाला त्या ठिकाणी पे करावे लागेल. नोट, करेक्शन इन दिस फील्ड विल बी ॲप्लिकेबल ओनली आफ्टर पेमेंट ऑफ ॲडिशनल फी इफ एनी. म्हणजे तुम्हाला नेमकी किती फीस भरायची डिफरन्स अमाऊंटची ते सुद्धा तुम्हाला ते करेक्शन करून सबमिट करताना तिथे येईल, ती फीस तुम्हाला भरावी लागेल, तेव्हा तुमचा फॉर्म अपडेट होईल. आता कॅन्डिडेट शॉल नॉट बी अलाउड टू चेंज, काय बदलता येणार नाही तर तुमचा मोबाईल नंबर बदलता येणार नाही, तुमचा ईमेल ॲड्रेस चेंज करता येणार नाही, तुमचा परमनंट अँड प्रेझेंट ॲड्रेस तुम्हाला बदलता येणार नाही, इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर, फोटोग्राफ ऑफ द कॅन्डिडेट या गोष्टी तुम्हाला बदलता येणार नाही. कॅन्डिडेट शॅल बी अलाउड टू चेंज एनी वन ऑफ द फील्ड्स, म्हणजे एखाद्या केसमध्ये जर मेजर काही विषय असेल तर त्या खालच्या गोष्टीमध्ये एक बदलतील. काय? कॅन्डिडेट शॅल बी अलाउड टू चेंज एनी वन ऑफ द फील्ड्स, कॅन्डिडेट नेम ऑर फादर नेम ऑर मदर नेम. आईचं नाव चुकलंय, बदलायचं आहे किंवा चेंज करायचं आहे किंवा अपडेट करायचं आहे तर ते या तिन्हीपैकी एक गोष्ट तुम्हाला करता येईल. कॅन्डिडेट शॅल बी अलाउड टू चेंज ॲड ऑल द फॉलोइंग फील्ड्स, म्हणजे जसं मी वरतीच उल्लेख केला की तुम्हाला चेंज करता येईल किंवा ॲड करता येईल त्या संदर्भानं एज्युकेशनल क्वालिफिकेशन डिटेल्स, स्टेट कोड इलिजिबिलिटी, डेट ऑफ बर्थ, जेंडर, कॅटेगरी, सब कॅटेगरी, PWD ऑप्शनलमध्ये, सिग्नेचर आणि पेपर या संदर्भामधले तुम्हाला करेक्शन्स करता येतील. ॲडिशनली सिटी ऑफ एक्झामिनेशन, सिटी सिलेक्शन, मीडियम ऑफ द एक्झामिनेशन या गोष्टी तुम्हाला बदलता येतील. सो तुम्ही जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यात तुम्ही लॉग इन करा, तुमचा फॉर्म प्रॉपर बघा, आवश्यक असेल तरच बदल करणं गरजेचं आहे. अदर तुम्ही फॉर्म व्यवस्थित काळजीपूर्वक भरलेला आहे, सगळे डिटेल्स बरोबर आहे, काहीही करायचं नाही आहे. ठीक आहे. सो ज्याही मुलांनी JEE मेन सेशन 2 साठी अप्लाय केलेला आहे नव्यानं किंवा JEE मेन सेशन 1 दिली होती आणि सेशन 2 साठी अप्लाय केलं आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना जर काही आवश्यक असेल, काही चुकलेलं असेल त्या गोष्टी अपडेट करण्यासाठी 27 फेब्रुवारीपासून 28 फेब्रुवारीपर्यंत वेळ आहे. एक अतिशय महत्त्वाची अपडेट तुम्हाला मी या ठिकाणी शेअर केलेली आहे. आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.